तुम्ही मार्केटमध्ये हरत नाही आहे, तुम्हाला हरवलं जात आहे आणि ते कसं? ते आज तुम्हाला पहिल्यांदाच समजेल. समजा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पहिलाच ट्रेड करत आहात आणि अचानक तुमचे पैसे गायब झाले. कोणी स्कॅम केला? मार्केट क्रॅश झाला? की तुमची चूक? पण मी जर तुम्हाला सांगितलं की बहुतेक लोकं भारतीय गुंतवणूकदार मार्केटमध्ये हरतच राहतात, कारण मार्केटची ट्रुथ कोणाला माहीतच नाही. आज मी तुम्हाला सगळ्या लपवलेल्या गोष्टी सांगणार आहे, जे तुमचे हजारो नाही तर लाख रुपये वाचवू शकतात. या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकाल स्टॉक मार्केटमध्ये लोक खरंच का हरतात, तुम्ही हरू नये यासाठी काय करू शकता आणि कुठे निर्णय तुमच्या घसरतो. शॉर्टकट्स, टिप्स, इन्फ्लुएन्सर, ऑपरेटर्स यांच्या मागे लपलेले ट्रूथ आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आजपासून गेममध्ये नाही तर गेमचे मालक आहात. नंबर 1, टिप कल्चरने करोडो लोकांना कंगाल केलं. एकेकाळी भारतीय स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायच्या म्हणजे दोस्तांनी सांगितलेला स्टॉक विकत घेणे, व्हॉट्सॲप ग्रुपवर आलेली टिप किंवा टेलिग्राम ग्रुपवर मिळाले टार्गेटवरून बाय बटन दाबणे. पण वास्तव काय आहे? 78% रिटेल इन्व्हेस्टर टिप्समुळेच आपले पैसे गमावतात. टिप्स देणारे लोक बाय देतात तेव्हाच ते आधीच आपल्या सेल पोझिशनमध्ये असतात. ऑपरेटर आधी स्टॉक पंप करतात, मग तुमच्याकडून पैसे काढतात. रिअल लाईफ स्टोरी सांगतो. नाशिकचा राहुल, त्याला रोज व्हॉट्सॲपवर BTST जॅकपॉट नावाचा स्टॉक येत होता. त्याने एके दिवशी बाय केलं. स्टॉक दुसऱ्याच दिवशी -12% खाली आला. ग्रुप ॲडमिन काय म्हणाला, मार्केट सेंटिमेंट खराब झालं भावा, तू होल्ड कर. राहुलने होल्ड केला आणि शेवटी इन्व्हेस्टमेंट झिरो झाला. ॲडमिनने नवीन ग्रुप तयार केला आणि पुन्हा टिप्स द्यायला लागला. टिप्सने तुम्ही ऑपरेटरच्या हातात खेळत असता. इन्फ्लुएन्सर पेड प्रमोशन करतात. तुम्हाला वरच्या लेव्हलवर अडकवलं जातं आणि प्रॉफिट तुमच्या नाही, तुमच्या खिशातून काढून घेतला जातो. पॉइंट नंबर 2, क्विक मनी माइंडसेट. मार्केटला कॅसिनो बनवते. हे ऐकून शॉक बसू शकते, पण 90% भारतीय लोक ट्रेडिंग करण्यामागे इन्व्हेस्टमेंट नाही तर गॅम्बलिंग माइंडसेट घेऊन जातात. त्यांना वाटते की एका ट्रेडमध्ये करोडपती होऊ. शॉर्टकट देणारा कोणीतरी मिळेल. स्टॉक मार्केट म्हणजे पैसा दुप्पट करणारी मशीन. तुम्ही कधी पाहिलं आहे का की कोणी बँकमध्ये FD करत असताना प्राऊड फील करत नाही, पण इंट्राडे ट्रेडचा स्क्रीनशॉट टाकताना त्यांना अगदी हिरोपणा वाटतो. भाऊ आज 1500चा प्रॉफिट केला, पण दुसऱ्या दिवशी जो 4000चा लॉस होते ते कोणीच सांगत नाही. सायकॉलॉजिकल रियालिटी अशी आहे की जलद श्रीमंत होण्याचा रोग, डोपामिन हाय मिळवण्याचा प्रयत्न, लॉस ॲक्सेप्ट करण्याची ब्रेनची सवय आणि ओव्हर कॉन्फिडन्स प्लस रिव्हेंज ट्रेडिंग. क्विक मनीच्या लालसेमुळे डिसिप्लिन मरतो, ट्रेडिंग प्लॅन नसतो, रिस्क मॅनेजमेंट शून्य असते. त्यामुळे इमोशनल डिसिजन घेतले जातात. पोर्टफोलिओ झिरो झाला तरी मिस्टेक रिपीट होतच राहतात. पॉईंट नंबर 3, फायनान्शियल एज्युकेशन झिरो. खरं ट्रुथ काय माहीत आहे? भारतीय लोकांना म्युच्युअल फंड काय आहे हे माहीतच नाही. पण ते फ्युचर ऑन ऑप्शन्स करतात. CAGR म्हणजे काय ते माहीत नाही. कधी बाय करावं, कधी सेल करावं माहीत नाही. मार्केट सायकलची बेसिक अंडरस्टँडिंग नाही. फंडामेंटल्स, व्हॅल्युएशन्स, अर्निंग्स काहीही माहीत नाही. भारतात 6 कोटी लोक ट्रेडिंग अकाउंट उघडतात, पण फक्त 12% लोक कन्सिस्टंट प्रॉफिट कमवतात. मग बाकीचे 88% का हरतात? कारण त्यांनी मार्केटचे ABCD पण शिकलं नाहीये. त्यांना YouTubeवर व्हिडिओ पाहून शॉर्टकट हवे असतात. याने सांगितलं म्हणून घेतलं असा माइंडसेट असतो. रिस्क कधी किती घ्यायच्या हे माहीत नसते. म्हणजे शिक्षण नाही, त्यामुळे चुकीचा निर्णय घेतात. चुकीच्या निर्णयामुळे ते पैसे गमावतात आणि पैसे गमावतात त्यामुळे त्यांना मार्केट जुगाड वाटतं. सोल्युशन्स. आता बोलूया सोल्युशन्सच्या बाबत. हे 4 सोल्युशन तुमच्या आयुष्याचा गेम बदलू शकते. नंबर 1, ओन रिसर्च करा. रिसर्च म्हणजे रॉकेट सायन्स नाही. कंपनी काय करते, रेव्हेन्यू वाढतोय का, कर्ज किती आहे, प्रॉफिट मार्जिन स्टेबल आहे का, मॅनेजमेंट क्लीन आहे का. 5 मिनिटात बेसिक आयडिया मिळतो. तुम्ही कीबोर्डवर बाय बटन दाबता, पण ऑपरेटर्स तुमचे पैसे विड्रॉ करतात. म्हणून बाय दाबण्यापूर्वी थिंक करा. सोल्युशन नंबर 2, एक स्ट्रॅटेजी ठेवा. सगळेच इंट्राडेसाठी बनलेले नसतात, सगळेच FNOसाठी बनलेले नसतात. पण तुमची स्ट्रॅटेजी स्पष्ट राहिली पाहिजे. म्हणजेच लाँग टर्म इन्व्हेस्टिंग आहे की स्विंग ट्रेडिंग आहे की मोमेंटम ट्रेडिंग आहे की ऑप्शन सेलिंग करत आहात की इंडेक्स ऑनली करत आहात. मार्केटमध्ये नो प्लॅन असणे म्हणजे लॉस प्लॅन. सोल्युशन नंबर 3, रिस्क मॅनेजमेंट इज इक्वल टू गेम चेंजर. तुम्ही स्टॉक कसा निवडता ते महत्त्वाचे नाहीये, तुम्ही किती गमवायला तयार आहात ते महत्त्वाचे आहे. एका ट्रेडमध्ये कॅपिटलच्या 1 ते 2%च्या जास्त रिस्क घेऊ नका. स्टॉप लॉस कंपल्सरी आहे. इमोशनल रिव्हेंज ट्रेडिंग करू नका आणि पोझिशन सायझिंग फॉलो करा. मार्केटमध्ये सर्व्हायव्हल महत्त्वाचे आहे, स्पीड नाही. सोल्युशन नंबर 4, लर्न बिफोर यू अर्न. इन्व्हेस्ट करा बुकमध्ये, कोर्सेसमध्ये, रिअल रिसर्चमध्ये, मार्केट सायकॉलॉजीमध्ये.
डाटा अंडरस्टँडिंगमध्ये. एक क्रिकेट प्लेयर 10 वर्ष प्रॅक्टिस करून मैदानात उतरतो. तुम्ही 10 मिनिटं YouTube पाहून F&O करत आहेत. बरोबर आहे का? इन कन्क्लुजन, आज तुम्हाला मार्केटची धक्कादायक ट्रुथ सांगितली, जी टिप्स कल्चर नष्ट करते, वीक मनी माइंडसेट भिकारी बनवते, एज्युकेशनची कमतरता पैसे कमवते. पण सोल्युशन आहे रिसर्च, स्ट्रॅटेजी, रिस्क मॅनेजमेंट, लर्निंग. स्टॉक मार्केट हा पैसा काढून देणारा गेम नाही, तो पैसा ट्रान्सफर करणारा गेम आहे. अज्ञानी लोकांकडून ज्ञानी लोकांकडे. So thanks for watching this video. Please like, share, subscribe. This is Ashish over and out.